लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा बर्गर भरपूर लोकांची म्हणजे बाहेर एकदम गर्दी असते हा पदार्थ खाण्यासाठी किंवा घरामध्ये जे बनवणारे असतात ना ते बाहेरून त्याची टिक्की विकत आणतात आणि ते घरामध्ये बनवून खातात. पण आपण आज एकदम कमी साहित्यामध्ये घरामध्ये जेवढे साहित्य उपलब्ध आहे अगदी त्यामध्ये एकदम कमी वेळामध्ये भरपूर सारी त्याच्यामध्ये लागणारी टिक्की बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तर मी इथे गाजर घेतलेले आहे. 2 गाजर एकदम चांगले मोठ्या किसणीने किसून घेतले आहे. तर गाजर घेतल्याच्या नंतर इथे मी 6 ते 7 फरसबी आहे धुवून एकदम बारीक कापून घेतली आहे. आपला मोठा कोबी असतो त्या कोबीतला पाव हिस्सा असा बारीक कापून पातळ कापून घेतलेला आहे. 2 शिमला मिरची एकदम बारीक अशा पातळ कापून घेतलेत. इथे हिरवा वाटाणा आहे. वाटाणा मी थोडासा वाफाळून घेतलेला आहे मीठ टाकून. त्यानंतर इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतल्यात. 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्यात. आता इथे मी घेतले आहे पोहे. पोहे अर्धा कप घेतलेले आहे. अर्धा कप पोहे चांगले धुवून असे पाण्यामध्ये थोडेसे भिजवून घेतले. तर अशा प्रकारे हे एवढं मी साहित्य आपल्याला याची टिक्की बनवण्यासाठी घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी इथे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल तापलं की त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण चांगला छान परतून घ्यायचा. ते परतून झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या पण पदार्थामध्ये मला कांदा दाखवायचा राहून गेला होता. तर इथे 2 कांदे मीडियम साईजचे मी बारीक चिरून घेतलेले आहे. तो चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला सगळ्याच भाज्या इथे टाकून घ्यायच्या आहे. तर सगळ्यात आधी मी फरसबी, गाजर, शिमला मिरची छान असे टाकून परतून घेते. याचं थोडंसं मॉइश्चर सुकेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला लगेच याच्यामध्ये कोबी टाकून घ्यायचा आहे. कोबी याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला मीठ घालायचंय आणि मीठ घातल्याच्या नंतर याला थोडंसं परतून घ्यायचं. परतून झाल्याच्या नंतर अगदी 5 मिनिटं फक्त आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं. एक वाफ काढून घ्यायची. वाफ काढून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचे. आता भाज्या मिक्स करून झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये आपण वाटाणा घालून घेऊ. वाटाणा शिजला आहे त्यामुळे त्याला खूप जास्त शिजवायची काहीही गरज नाहीये. थोडंसं मिक्स करून लगेच मसाले घालायचे. तर मसाल्यांमध्ये मी सगळ्यात आधी आमचूर पावडर घातली आहे. त्यानंतर जिरा पावडर, गरम मसाला, थोडीशी धना पावडर, काळी मिरी पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद पावडर याचे एवढ्या मसाल्यांचा वापर केलेला आहे. मसाले काय वापरले आहे इथे मेन्शन केले आहे. एकदा चांगले सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता एकदम सुक्क पाणी याचं पूर्ण पाणी सुकून गेलेलं आहे. पाणी म्हणजे आपण याला घातलंच नव्हतं पण वाफेवरती जे पाणी याला होतं ते पूर्ण सुकून एकदम सुटसुटीत अशा भाज्या झालेल्या आहे. भाज्या अगदी थोडंसं 10-15 मिनिटं थंड होऊ द्यायच्या. थंड झाल्याच्या नंतर इथे मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले होते हे घालून घ्यायचे. आपण जे भिजवलेले पोहे होते हे पोहे यामध्ये घालायचे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं. तर याच्यामध्ये मी मीठ घालून घेते. आपण भाज्या शिजवताना याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं पण बटाटा आणि पोहे घातल्याच्या नंतर मी पुन्हा चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आता मॅशरने एकदम चांगलं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं म्हणजे सगळं एकदम चांगलं एकजीव होईल आणि आपण जेव्हा टिक्की बनवणार आहोत ना तेव्हा आपली टिक्की तुटणार नाही. त्यामुळे एकदम चांगलं सगळं शिजलेलं आहे. मॅशरने मिक्स केलं तर एकदम सगळे एकजीव व्यवस्थित होतं. तर अशा प्रकारे सगळं एकजीव करून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची विसरली होती. सगळं मिक्स झाल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की मी कोथिंबीर घालायची विसरली आहे. मग पुन्हा मी कोथिंबीर कापून याच्यामध्ये घातली आणि पुन्हा एकदा चांगले एकजीव करून मिक्स करून घेतलेला आहे. तर आता सगळं हे बाजूला सारायचं आणि त्याच भांड्यामध्ये आपण टिक्क्या बनवून घ्यायच्यात जे आपल्याला बर्गरसाठी टिक्की लागणार आहे. तर आता मी बर्गरसाठी जे बन आणलेले आहेत ना ते मी झेप्टोवरून ऑर्डर केले होते आणि ते खूप जास्त मोठे नाही आलेत. मीडियम साईजचे आलेले आहे म्हणजे छोटे आलेत. त्यामुळे मी इथे खूप जास्त मोठी टिक्की न बनवता एकदम छोटे छोटे अशा टिक्क्या आपण बनवून घ्यायच्या आहेत. जशा तुम्हाला आवडतील तशा तुम्ही बनवू शकता. काही हरकत नाहीये. आपण आपल्या पद्धतीने कसे म्हणजे कुठल्याही साईजच्या बनवू शकतो. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही खूप मस्त अशा याच्या टिक्क्या तयार झाल्यात आणि कमी साहित्यामध्ये अगदी घरी आहेत ना त्या साहित्यामध्ये किती साऱ्या टिक्क्या तयार झाल्यात. आपल्याला आता हे फ्रीजमध्ये 2 ते 3 तास मी सेट करायला ठेवणार आहे. त्यामुळे एकदम पॅक बंद असं झाकण लावायचं. डब्यामध्ये जर ठेवले मोठ्या डब्यामध्ये तर चांगलीच गोष्ट आहे.
तर इथे मी 3 तास असं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. जर तुमच्याकडे टाईम नसेल तर 1 तास फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल, पण फ्रीज थोडा फास्ट करून ठेवायचा आणि एकदम छान असं याला फ्रीजमध्ये सेट होऊन द्यायचं. म्हणजे तळताना हे तुटत नाहीये आणि छान असे कुरकुरीत होतात. तर आता इथे 4 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं. मी इथे 3 चमचे घेतलेला आहे. 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि याचा पातळ घोल असा बनवून घ्यायचा. त्यानंतर इथे 2 चिमूट मीठ टाकलेलं आहे. जास्त मीठ टाकायचं नाहीये, भाज्यांमध्ये ऑलरेडी मीठ आहे. तर आता हे घोल बनून झाल्याच्या नंतर एक एक टिक्की त्याच्यामध्ये डीप करायची. ब्रेड क्रम्स घेतलेले आहे. ते ब्रेड क्रम्स मध्ये पुन्हा काढून डीप करायचं आणि चांगलं असं दाबून दाबून याला ब्रेड क्रम्स मध्ये म्हणजे दाबून बसवायचं. तर अशा प्रकारे आपल्याला बाकीच्या सगळ्या टिक्की ब्रेड क्रम्स मध्ये दाबून याच्यामध्ये ब्रेड क्रम्स याला लावून घ्यायचं आहे. थोडंसं हाताने दाबून घ्यायचं, सगळीकडून ब्रेड क्रम्स व्यवस्थित लागला पाहिजे. तर अशा पद्धतीने सगळ्यांना ब्रेड क्रम्स लावून झालेला आहे. आता ह्या आपण तळून घ्यायचं. तर तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे. तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाहीये. गरम झाल्याच्या नंतर गॅस मीडियम ठेवायचा आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळ्या टिक्की तळून घ्यायच्या आहेत. असे एका बाजूनी चांगले तळून झाल्याच्या नंतर पलटायच्या आणि दुसऱ्या बाजूनी छान अशा ह्या मस्त कुरकुरीत टिक्की होतात. मी तर बनवल्या त्या खूप जास्त कुरकुरीत झाल्या होत्या. म्हणजे आतून नरम आणि वरतून कुरकुरीत अशा ह्या टिक्की झाल्या होत्या. खायलाही खूप छान लागत होत्या. तर अशा पद्धतीने तुम्ही तळून घ्या आणि इथे टिश्यू पेपरवरती मी काढून घेते. तर बघू शकता तुम्ही, मी सगळ्या टिक्की तळलेल्या नाहीयेत, बाकीच्या तशाच ठेवल्या आहेत. आपण ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एकदम पॅक करून फ्रीझरमध्ये ठेवू शकतो. फ्रीझरमध्ये ठेवल्या तर तुम्ही 7 ते 8 दिवसांनी किंवा 5 ते 6 दिवसांनी पुन्हा हे वापरू शकता. तर खूप छान अशा कडक म्हणजे आवाज येतोय कुरकुरीत अशा मस्त कडक झालेल्या आहे. तर आता टिक्की बाजूला ठेवूया. इथे ते तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं बटर पसरून घ्यायचं आणि जे आपल्याला बर्गरसाठी बन लागणार होते हे कापून असे दोन्ही साईडनी गरम करून घ्यायचे. गरम झाल्याच्या नंतर जे बर्गर सॉस असतो हा कुठल्याही तुम्हाला शॉपमध्ये भेटून जाईल. हा बर्गर सॉस सगळ्या पण बनवरती असा पसरून घ्यायचा. याने बर्गरला खूप छान टेस्ट येते. बर्गर बन म्हणजे बर्गरचा जो सॉस आहे तो पसरून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कांदा मी अशा स्लाइस मध्ये कापून घेतला होता. इथे खूप जास्त मी कांद्याचा आणि टोमॅटोचा वापर केला नाहीये. ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे असतं. तुम्हाला जास्त कांदा आणि टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही हे जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता. त्यानंतर इथे लेटस आहे. ही पानं तुम्हाला कुठल्याही म्हणजे मार्केटमध्ये कोणाकडेही भेटतील. मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच वापरायचे. ते असे मोठं पान होतं म्हणून मी अर्धे अर्धे कापून घेते. त्यानंतर इथे चीजचं स्लाइस आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने पूर्ण एक स्लाइस ठेवू शकता. मी इथे कट करून ठेवलंय. त्याच्यानंतर त्याच्यावर टिक्की ठेवायची आणि दुसरा स्लाइस अशा पद्धतीने याच्यावर ठेवून द्यायचा आणि मस्त वरतून आपला बर्गरचा जो बनचा दुसरा भाग आहे तो ठेवायचा आणि मस्त आपलं बर्गर तयार झालं आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही सगळे बर्गर बनवा. सगळेजण खुश होतील. मस्त खा आणि स्वस्त राहा. चला बाय.